नारायण नारायण. तिकडे कैलासात श्री पार्वती देवी श्री महादेवांची भेट घ्यायला निघाल्या होत्या आणि तिकडे श्री विष्णू आणि श्री ब्रह्मदेव हे श्री महादेवांची भेट घ्यायला आले होते. हे महादेव, श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू, आपले कैलासात स्वागत आहे. आपले इथे येण्याचे काही विशेष प्रयोजन तर नाही ना? होय महादेव, गंगेचे भूतलावर अवतरण झाले. तुम्ही तिला जटेमध्ये धारण केले, पण ही गोष्ट अजूनही श्री पार्वती देवींना ठाऊक नाही. त्यांना हे कधी कळणार महादेव? पार्वतीला हे सारं काही कळेल, परंतु त्यासाठी अजून काही अवधी आहे. प्रणाम श्री विष्णू, प्रणाम ब्रह्मदेव. श्री महादेवांनी मला त्यांच्या मस्तकावर स्थान दिले, पण मला याची खात्री आहे की जेव्हा पार्वतीला हे कळेल तेव्हा तिला ते आवडणार नाही. पण म्हणून तिच्यापासून ते लपवूनही ठेवता येणार नाही. गंगा, प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी एक योग्य वेळ यावी लागते. पार्वतीला हे सर्व कळण्याची ह्या क्षणी तरी योग्य वेळ नाही, परंतु हे सत्य आहे की ती वेळ लवकरच येईल. आम्ही आता येतो महादेव. गंगा, तू देखील आता लुप्त व्हावं. होय श्री महादेव. नारायण नारायण. श्री पार्वती देवी श्री महादेवांची भेट घ्यायला निघाल्या. श्री महादेवांशी श्री पार्वती देवींना एकांतात बोलायचे होते, परंतु त्यांना मनातली साशंकता स्वस्थ बसू देत नव्हती. मनात एकच साशंकता होती, आणि ती म्हणजे या कैलासात आणखी कोणीतरी आहे. त्यावेळी माझ्या मनात सुद्धा अशीच साशंकता असायची, आणि अखेर ते सत्यात उतरलं. मी ह्यांना कित्येकदा अडून विचारायचा प्रयत्न केला, पण ह्यांनी मला काहीही सांगितलं नाही. आपला विवाह सोहळा सुरू असताना आपण कोठे गेला होतात? किती काळ लोटला, पण मी मात्र अजून विसरले नाही. हिने कितीही तिची चूक झाली आहे असं म्हटलं तरी मी तिला कशी क्षमा करू? म्हाळसा, काय झालं? काही नाही. मुनिवर, नारायण नारायण. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.